सर, हिट अँड रन केस मधला मुख्य आरोपी हेमंत पाटील आज पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलाय. ही संपूर्ण घटना कशी घडली, त्याकडे नेमकं कसं दुर्लक्ष झालं, काय घोळ झाला, याबद्दल तुम्ही काही सांगाल का? हे बघा, कुठलंही दुर्लक्ष झालेलं नाहीये. तो आरोपी लघुशंकेसाठी उतरला होता आणि त्याच वेळी कॉन्स्टेबलला धक्का देऊन पळून गेला. ही घटना नेमकी कधी घडली? कोर्टातून येत असताना संध्याकाळी 6च्या सुमारास. आरोपीला पळून जाता येईल अशा भागातून पोलिसांची गाडी काय येत होती? म्हणजे आता पोलिसांनी आरोपीला कुठल्या मार्गाने आणायचं हे सुद्धा पत्रकार ठरवणार आहेत का? नाही सर, अजिबातच नाही. मी फक्त प्रश्न विचारते की त्या भागातून पोलिसांची गाडी काय येत होती? कारण मुख्य मार्गाला खूप गर्दी होती म्हणून. मग आरोपी पळून गेल्यानंतर त्याला पकडण्याचा कोणीच प्रयत्नही केला नाही का? मी आणि कॉन्स्टेबल पाटील त्याच्या मागे धावलो. त्याचा पाठलाग करत असताना मी पडलो आणि माझ्या पायाला जखम झाली. मला ही काठी घेऊन चालावं लागतंय, हे तुम्हाला दिसत नाहीये का? सॉरी सर, तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल मला निश्चितच वाईट वाटतंय. पण मुंबई सारख्या शहरात संध्याकाळच्या वेळेला आरोपी सहज पळून जातोय, याचं जास्त आश्चर्य वाटतंय. मला एक सांगा, त्याच्या बंदोबस्तासाठी बाकीची पोलीस टीम? याच्यापेक्षा अधिक माहिती मी तुम्हाला देऊ शकत नाही. चौकशी पूर्ण झाली ना की तुम्हाला माहिती मिळेलच. थँक्यू सर. आरोपी हेमंत पाटील याच्या पळून जाण्यामागे पोलिसांचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचं स्पष्टपणे दिसून येते. पण पोलीस मात्र त्याबद्दल ठोस असं काहीच सांगायला तयार नाही. कॅमेरामन रोहनसह मी दामिनी देशमुख, सुराज्य चॅनल. थँक्यू सर.